सोनेरी सुखाचे कुणी मांडले. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू नेहा मेकओवर. आणि मी आहे नेहा आणि तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे रिअल ब्रायडल मेकअप. आणि सगळ्यात आधी तुम्हाला माहितीच आहे आपण CTM करायचा, क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग. आणि त्याच्यानंतर मी डायरेक्ट सुरुवात केलेली आहे आय मेकअपसाठी. आय बेस लावलेला आहे मी आणि त्याच्यानंतर ब्लेंड वगैरे करून मी आय मेकअपला सुरुवातचा. आय मेकअप हा खूप सिम्पल सोबर होणार आहे, कारण माझी जी ब्राईड आहे त्यांना हा मेकअप, आय मेकअप वगैरे सगळं सिम्पलमध्ये हवं होतं. बट प्रॉब्लेमॅटिक स्किन असल्यामुळे थोडासा आपल्याला बेस हेवी करावा लागतो. तुम्ही बघू शकता क्लायंटची स्किन कशा प्रकारे आहे. त्यांच्या ॲक्ने, पिंपल्स वगैरे सगळं त्यांच्या स्किनवर होता. त्याच्यामुळे कलर करेक्टिंग वगैरे हे सगळं करावं लागलं आहे मला. आणि याच्यानंतर मी अप्लाय केलेला आहे प्रायमर. आणि प्रायमरसाठी थोडासा वेळ द्यावा लागतो, म्हणून मी आय मेकअपला सुरुवात केली. आणि मी सर्वात आधी दिलेला ट्रान्झॅक्शन कलर लाईट ब्राऊन कलरचा आणि त्याच्यानंतर मी दिलेला आहे आउटर व्हीला हा पिंकिश ब्राऊन कलर दिलेला आहे. आणि मला असं वाटलं हा कलर थोडा कमी आहे म्हणून मी त्याच्यामध्ये दिलेला आहे थोडासा डार्क ब्राऊन कलर. आणि आपला मेकअप, आय मेकअप हा खूप सिम्पल असून लिपच्या सेंटरमध्ये दिलेला आहे मी रोज गोल्ड कलर. आणि इनर कॉर्नरला दिलेला आहे मी लाईट शेड, थोडा लाईट पिंक कलर. आणि त्याच्यानंतर मी ग्रॅलॉन डर्मामधला ऑरेंज शेड घेतलेला आहे मी. त्यानंतर मी केलेला आहे न्यूट्रलाइज, थोडासा डार्क शेड घेऊन त्याच्यानंतर करते फाउंडेशन अप्लाय. फाउंडेशन मी घेते आहे नार्स आणि चार्मसी मिलान. त्यांच्या स्किन टोननुसार 2 शेड लाईट करते आहे मी, कारण मला माहिती आहे थोडं ऑक्सिडाईज होतं, त्याच्यामुळे आपण नेहमी लाईट फाउंडेशन यूज करायचं. आणि मी त्याच्यानंतर करते आहे कन्सिलर. त्याचे कन्सिलर यूज झाल्यानंतर मी ॲक्च्युली कन्सिलर लावण्याच्या वेळेस माझा व्हिडिओ बंद पडला होता, त्याच्यामुळे मग मी डायरेक्ट आता त्याच्यानंतर मी केलेला आहे पावडर लॉक. आणि मग आपलं ब्लशर, कॉन्टोर, हायलायटिंग असं असतं. क्रीम प्रोडक्ट थोडं मेल्ट होण्याचा चान्सेस या दिवसाचं मी पावडर प्रोडक्टच यूज करत असते. मी या ठिकाणी यू कॅन बी आय शॅडो पॅलेट यूज केलेला आहे. त्याच्यामध्येच ब्लशर, ब्राउन्झर आणि हायलायटर हे त्याच्यामध्ये येत असतं, यूज केलेलं आहे. कधी कधी काय असतं क्लायंट माहिती आहे का, हे प्रोडक्टसुद्धा आपण यूज करायला हवे आहे. सिंगल प्रोडक्ट न घेता तुम्ही याचा सुद्धा वापर करू शकता. तुमच्याकडे पण असेल तर तुम्ही पण यूज करून बघा, रिझल्ट खूप सुंदर येतो. या ठिकाणी मी हायलायटिंग करते आहे हायलाइट पॉईंटमध्ये, जसे चीकवर, नोजवर, हेडवर, लिपवर. त्यानंतर मी आयब्रो डिफाईन करते आहे PACच्या आयब्रो डिफायनरमधून. आणि लायनर लावती आहे, रिकोट लायनर लावती आहे, वॉटरप्रूफ लायनर आहे ती पण. त्यानंतर मी करते आहे डोळ्यांच्या खाली ब्राऊन कलरने ब्लेंड, जेणेकरून असं ब्लेंड लुक दिसलं पाहिजे. आणि मास्कारा लावते आहे मेबलिनचा, तो माझ्या आवडीचा आहे. स्टिक लावते आहे रिकोटचा, शेड लावते आहे 01 नंबर, खूप सुंदर असा शेड आहे. आणि मी सेकंड लुकसाठी ब्राईटचा चेंज केला होता, रेड घेतला होता मी रिकोटचाच, बट एकदम लाईट. तुम्ही मला सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही ते मला कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स. खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला. आणि शेवटीला मी पॅकच्या मेकअप फिक्सरने फिक्स केला. या ठिकाणी आपला पूर्ण मेकअप लुक डन झालेला आहे. या ठिकाणी माझी बेस्ट फ्रेंड आशू आहे, जी मला सगळ्या गोष्टीत सपोर्ट करते. आणि फ्रेंड, माझा ऑल ओव्हर लुक तुम्हाला कसा वाटलाय माझ्या ब्राईडचा ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि फ्रेंड्स, माझे इंस्टा ID आहे नेहा मेकओवर 42, त्याला सुद्धा फॉलो करा. फ्रेंड्स, थँक्यू फॉर वॉचिंग.